त्या संदर्भातला विषय आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने या ठिकाणी घेतला गेलेला आहे। सन्माननीय या सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त उपायुक्तांना मी विनंती केली होती आणि प्रत्यक्षामध्ये आपण त्या ठिकाणी वाहतूक नियंत्रण शाखेचा अधिकारी मरे चौकामध्ये तुम्ही पाठवा अशी विनंती केल्यानंतर त्या विनंतीला मान देऊन सगळे अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। डीसीपी हसन साहेब आले होते, एसीपी किरटकर साहेब आले होते। सद्य परिस्थिती या ठिकाणी मांडलेली आहे। जोपर्यंत मरे चौक आणि भैया चौकामध्ये जे असलेला जो ब्रिज आहे यावर येणार जाणारी जी की वाहनांची जी संख्या आहे ती हजारो मध्ये आहे, जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था विशेषतः म्हणजे लक्ष्मी चाळकडे जाणारा रस्ता आहे आणि इकडे 54 मीटरकडे जाणारा रस्ता जो आहे म्हणजे दमानीनगर शेट्टीनगरकडे या ठिकाणी जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था तुम्ही करत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आम्ही या ठिकाणी ब्रिज पाडू देणार नाही। या ब्रिजच्या पाडकामाला किमान अजून एक 8-10 दिवस सावकाश होऊ दे, तुम्ही पुढे टाकला 10-15 दिवस, परंतु या ठिकाणी नागरिकांची होणारी जी काही वाहतुकाची जी कोंडी आहे, विद्यार्थ्यांचे विषय आहेत, कामगारांचे विषय आहेत, कारण की हा मुख्य रस्ता असल्यामुळे या ठिकाणी शाळा कॉलेज येणार जाणाऱ्या कामगारांना देखील कामाला जाताना हाच मार्ग आहे। जोपर्यंत सक्षम पर्यायी व्यवस्था माननीय सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त उपायुक्त वाहतूक नियंत्रण शाखा हे सगळ्यांनी जबाबदारी घेऊन सक्षम पर्यायी व्यवस्था करावी अशी आमची विनंती आहे। जर ती विनंती स्वीकारली नाही तर आम्ही सत्ताधारी पक्षातले देखील सगळे आम्ही पदाधिकारी रस्त्यावर उतरू आणि हे मात्र फुल आम्ही पाडू देणार नाही।